सगळ्यांना नमस्कार. खूप दिवसातून मी परत यूट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, एक नवीन विषयावर. खूप दिवस झाले मला असं वाटत होतं की काहीतरी एक चांगलं घेऊन यावं तुमच्यासाठी, आणि म्हणून मी खूप वेळ घेतला. तर आता एक माझी एक मैत्रीण आहे, रुपाली जाधव म्हणून. तर तिने एक तिचा नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे, आणि आत्ताच्या नंतरच्या ज्या पण सिरीज येणार आहेत, ज्या महिला उद्योजिका नवीन तयार झालेल्या आहेत, त्याच्यावर मी सुरू करत आहे. तर ह्या सिरीजमधली पहिली जी माझी मैत्रीण आहे रुपाली जाधव, तिचा आपण एक इंटरव्ह्यू सुरू करत आहोत. तर मी रिक्वेस्ट करते रुपाली, तुझ्याबद्दल एक आमच्या प्रेक्षकांना सांग. मी माझं नाव तर तुम्ही सांगितलेलंच आहे, रुपाली. मी एक ॲक्टिव्हिस्ट आहे. म्हणजे सर्वात पहिली माझी जी ओळख येते, मी एक कार्यकर्ते आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची. एक आर्टिस्ट आहे जी ह्या फुले शाहू आंबेडकरी विचारांना आर्टच्या माध्यमातून पुढे नेते. एक लेखिका आहे, कवितेच्या माध्यमातून, लेख लिहिण्याच्या माध्यमातून जात वर्ग आणि स्त्रीदास्य या गोष्टींना पुढे नेण्याचं काम करते. आणि आत्ता नव्याने माझी जी ओळख मला स्वतः झालेली आहे की ती एक बिझनेस पर्सन म्हणून आत्ता मी नव्याने हे सुरू केलेलं आहे, ज्या माध्यमातून आपले जे विचार आहेत ते पुढे नेण्याचं काम करता येईल आणि एक उदरनिर्वाह पण होईल. तर त्या दृष्टिकोनातून रूट्स नावाचं कस्टमाइज टी शर्ट मी सुरू केलेलं आहे, आणि ज्याच्या माध्यमातून मी संपूर्ण भारतभर ह्या टी शर्टमधून आपले विचार पुढे नेते. जसं रुपालीने सांगितलं की तिने हे स्टार्टअप सुरू केलेलं आहे, रूट त्या स्टार्टअपचं नाव आहे. आणि हा जो स्टार्टअप आहे तो बहुजन आयडियॉलॉजीचा किंवा बहुजन जे आयकॉन आहे, जे फोरफादर्स आहे, बुद्धांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, तर यांचे विचार आणि यांच्या प्रतिमा हे तिच्या टी शर्टवर असतं. आणि हे कस्टमाइज असतं, जशा पद्धतीचे ऑर्डर असतात तशा पद्धतीचं असतं. त्याचबरोबर ती कमर्शियल पण ऑर्डर्स घेते. तर असे खूप मिक्स पद्धतीचे ऑर्डर्स असतात, आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले पण करते. आणि तिचं स्वतःचं इथं दुकान आहे, आणि तिथून ती सप्लाय करते. तर आम्ही तिच्याच दुकानामध्ये हा तिचा इंटरव्ह्यू घेत आहोत. तर मला आणि माझ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की हे तू कसं सुरू केलं, आणि हे का तुला असं वाटलं की हे सुरू करायला? ॲक्च्युली हे काय असं प्लॅनिंग करून मी काही सुरू केलेलं नाही आहे, पण मी स्वतः एक टी शर्ट लवर आहे. त्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी टी शर्ट असे काही मिळतील का, कारण मी पुण्यात राहते, तर पुण्यामध्ये हा ट्रेंड खूप होता किंवा आहे की असे काही स्लोगन वगैरे असे आर्टिफिशियल तयार करून, कस्टमाइज करून ते घालण्याचं जी प्रक्रिया आहे ती खूप सारी आहे. तर मी विचार करायची की बाबा असं काही टी शर्ट मिळेल का ज्याच्यामधून फेमिनिझम किंवा कास्टिझम किंवा जी वर्गव्यवस्था आहे त्याचं काही दाखवता येईल आपल्याला. तर मी आपलं 6 डिसेंबर असेल किंवा चैत्यभूमीवर किंवा इकडं 1 तारखेला वगैरे भीमा कोरेगावला ह्या ठिकाणी मी शोधायचे की बाबा असलं काही टी शर्ट मिळेल का, पण तिथं फक्त बाबासाहेबांचे टी शर्ट मिळायचे. तर मी स्वतः जाऊन त्यांना म्हणायचे की अहो तुम्ही फक्त बाबासाहेबांचं टी शर्ट बनवण्यापेक्षा सावित्रीबाईंचं का नाही बनवते, रमाईचं का नाही बनवते, हे पण बनवले पाहिजेत ना. तर ते बिचारे खूप आपली सगळी लोक गरीबच आहेत, तर ते म्हणायचे की ताई ते विकलं जात नाही, आणि त्या जो मागणी पुरवठ्याचा जो काही नियम आहे मार्केटचा त्यानुसार ते बरोबर होते की बाबासाहेबांनाच व्हॅल्यू आहे, तर लोक तेच आणायचे आणि तेच विकायचे. तर मग मी विचार केला की हे सगळं जे आहे हे असं कुठंतरी होतं मेंदूमध्ये, कुठंतरी एका कप्प्यात होतं. आणि त्यानंतर लॉकडाऊन लागला, आणि लॉकडाऊनमध्ये काहीच काम नव्हतं, प्रत्येकालाच ज्याच्या जॉब होते ते गेले होते. तर मग त्यावेळेला मी विचार केला की असं काहीतरी करूयात का, कारण ऑप्शन काहीच नव्हता. मग ती जी भूक होती ती भूक घालवण्यासाठी आपल्याला एखादा जॉब, एखादं काहीतरी करावंच लागणार होतं. मग आनिसमध्ये माझे काही मित्र आहेत, तर आनिसचा एक मेळा होतो, आनिस काय आहे? अंधश्रद्धा निर्मूलन समिती. तर ते नास्तिक मेळा म्हणून घेतात, मार्चमध्ये मोस्टली घेतात. तर सगळ्या मित्रांना माहिती होतं की रुपालीला काही काम नाही आहे, सध्या बेरोजगार आहे वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं, मी म्हटलं की तुमची काही जबाबदारी असेल संघटनेची तर मी घेते. तर ते म्हटले टी शर्ट बनवण्याची जबाबदारी तू घे. तर मी म्हटलं ठीक आहे बघूयात.
आणि मग त्यानुसार मग त्यांनी सांगितलं की तू स्वतः बनव आणि तुझं काही त्याच्यामधून निघतंय का, तर काही मार्जिन पण तू काढू शकते. तर त्या अनुषंगाने मग टी शर्ट प्रिंट कसं करतात, कुठून घेतात, ह्याच्यामध्ये किती मार्जिन येतं, ह्या गोष्टी मला थोड्या कळाल्या तिथून. आणि मग पहिलं जे माझं भांडवल होतं तर ते भांडवल त्यांना जे मी टी शर्ट विकले त्याच्यातून पहिलं भांडवल आलं. म्हणजे माझ्याकडे 0 भांडवल होतं, आधी काहीच नव्हतं. आणि बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या जे आपलं गुगल आहे तर त्या गुगलद्वारेच खूप सारं सर्च केलं की याचं मार्केट कुठं आहे, कुठून काय मिळेल, कच्चं काय म्हणतात ते कापड कुठं मिळेल, प्रिंट कुठं होईल. कारण जेव्हा मी लोकांना विचारायला गेले अशा पद्धतीने की बाबा मी असं काहीतरी बनवते तर हे कुठं मिळेल किंवा काय, तर थोडंसं आपली लोकच नाही आहेत पहिली गोष्ट याच्यामध्ये. बरोबर. तर ते सांगणार काय होते असं पण होतं. पण जेव्हा मग काही आपले मेल फ्रेंड्स आहेत, कारण महिला तर मार्केटमध्ये नाही, दलित पुरुष पण नाही आहेत, पण त्याच्याशी कम्पेअर केलं तर महिला तर बिलकुलच नाही आहेत. तर मी काही माझ्या पुरुष मित्रांना जेव्हा हे बोलून दाखवलं की अरे टी शर्टचं हे करायचंय तर कुठे, तर ते हसले, म्हटले तू करणार आहे का. तर म्हणजे त्यांचा जो कॉन्फिडन्स होता, लो कॉन्फिडन्स, तो माझ्या स्त्री असण्याचा होता. पण मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, बघूयात आपण की कसं करता येईल. आणि मग काही मित्र जे होते तेही पुरुषच होते. जसं की टाटा इन्स्टिट्यूटमधून माझा एक मित्र होता, तर तो म्हटला की ये रुपाली. तोही टाटा इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांकडे किती पैसा असणार आणि काय जे आपल्याकडून गेलेत, तर त्याच्या गाडीमध्ये मी पेट्रोल टाकलं आणि पूर्ण मार्केट फिरलो आम्ही. आणि मग शोधलं कुठं काय आहे, आणि छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू हळूहळू समजत गेल्या. आणि त्या पद्धतीने मग आज हे जे काही उभं केलंय, तर मला वाटतं आतापर्यंत आपले 12 ते 15 टायटल आहेत. आणि जवळजवळ 10 ते 20 NGO सोबत आपण काम पण केलं की त्यांचे टी शर्ट पण बनवून दिले, संस्थांसोबत काम केले. तर असं ते हळूहळू एका ह्याच्यातून वाढत वाढत. कोणत्या वर्षी सुरू केलं? मी हे 2020 साली कोविड जेव्हा होतं त्यावेळी. 4 वर्षामध्ये चांगलं तुझं काम झालं. हां, 4 वर्षामध्ये 15 ते 20 टायटल आपण बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कस्टमाइज तर आपण पकडत पण नाहीये की कस्टमाइज किती बनवले. आपण फक्त आपले टायटल जे फुले शाहू आंबेडकरी आणि सावित्रीबाई यांच्या, भगतसिंग, मार्क्स या सगळ्यांच्या विचारधारेला पुढं नेण्याचं जे काम करतायत तेच फक्त 15 टायटल आहेत आपल्याला. म्हणजे एकंदरीत तू चळवळीचं पण काम करते, बहुजनवादी चळवळ आणि त्याचबरोबर त्याला कसं कमर्शियलाइज बेंड दिलेला आहे तशा दोन्ही पद्धतीचं करते. तर बहुजन मुवमेंटमधून तू हा जो प्रवास सुरू केलेला आहे बिझनेसचा, तो एक चांगला आहे. पण त्याच्याबरोबर मला हे पण, जसं तू अशी आत्ताच म्हटली की पुरुषच नाही आहे तर स्त्रिया तर ऑलमोस्ट नसल्यासारखंच आहेत, आणि त्याच्यामध्ये तर बहुजन आणि त्यातही दलित महिला जेव्हा ह्या स्टेजमध्ये येते, तर असं असताना नॉन बिझनेस बॅकग्राऊंड आहे आणि त्याचबरोबर लोअर कास्ट ज्यातली पण आहे, तर तुला काय काय, आणि महिला पण आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागले, आणि ते चॅलेंजेस फेस करताना तू काय काय त्याला बाहेर येण्यासाठी, ते चॅलेंजला ओव्हरकम करण्यासाठी काय काय उपाययोजना केली? तेच आत्ता मी सांगितलं त्याच्यातच अर्ध्या ह्याच्यात तर ते निम्म उत्तर आहे. पण स्त्री असण्याचं जे आहे ना, ते प्रत्येक क्षणाला तुम्हाला जाणवून दिलं जातं बिझनेसमध्ये पण. जेव्हा की तुम्हाला एखादा मेसेज येतो, SMS येतो, तर हाय सर, आय वॉन्ट दिस टी शर्ट, तर सुरुवात तिथून होते, सर. तर मग त्यांना ते सांगून द्यावं लागतं, आणि मी सांगते, वेळ काढून सांगते, कारण त्यांना आतापर्यंत हे का वाटलंय, कारण तिथं नव्हत्याच महिला. बरोबर. पण आता त्यांना सांगितलं पाहिजे. स्टँडर्ड हे आहे की पर्सन किंवा हाय, आणखी काही त्याला काय म्हणता येते इंग्लिशमध्ये, दुसरं पण काहीतरी असू शकते सर मॅडम व्यतिरिक्त. पण ते काय म्हणतात, यूज करायला लोक अजून तेवढी धजावलेली नाहीयेत किंवा त्यांना ते माहिती नाहीयेत त्या गोष्टी. तर मी त्यांना सांगते की तुम्ही ज्यांच्याशी बोलताय ते सर नाहीयेत, तर त्या मॅडम आहेत, आणि हे खूप सहज बोलून पुढं मी सगळी इन्फॉर्मेशन देते त्यांना. म्हणजे मला ते अवेअरनेस पण करायचं आहे त्यांच्यामध्ये, जाणीव पण करून द्यायची की समोरची ही महिला आहे आणि ती सक्सेसफुली हे करते. तर अशा पहिल्या मेसेज पासून तर शेवटी ते देईपर्यंत आपण महिला असण्याचं जे आहे दाखवून देणं किंवा जाणवणं ते असतंच प्रत्येक वेळी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये
म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा मी म्हटलं की तुम्हाला की काही लोकांना विचारलं तर ते हसले की अच्छा तू करणार का, त्यात पण चळवळीची कार्यकर्ती म्हटल्यावर तर चळवळीला फारच नकारार्थी पद्धतीने बघितलं जातं की चळवळीचे कार्यकर्ते म्हणजे काय हे करणार नाही. म्हणजे प्रस्थापित कार्यकर्ते जसे आहेत की बाबा बसणार, बसून कधी काय येते, आणि तशा पद्धतीने चळवळीकडे पण बघितलं जातं आणि ते इतिहास पण असेल त्याचा थोडाफार. पण त्या अनुषंगाने मग तू काय करणार असं होतं. पण त्यांचं ते हसणं किंवा तू काय करणार ह्याचं उत्तर मी माझ्या कामातूनच दिलं. तर मला प्रत्येकाला असं वाटतं की जेव्हा असं तुम्हाला कुणीतरी क्रिटिक करतं किंवा कुणीतरी हसतं, त्याचं उत्तर लगेच देण्याची पण गरज नसते. बरोबर. तुमचं जे काम असतं तर ते काम तुम्हाला दाखवून देतं, आणि त्यांनाच नाही तर असंख्य पुरुषांना दाखवून देतं. आणि त्याच्यानंतर आज ते जे माझे मित्र मैत्रिणी होते ते स्वतः मला विचारतात की हे कसं करायचंय, हे कुठून आणायचे. तर तिथंच माझं आन्सर पण मिळालं आणि मला रिस्पेक्ट पण मिळाला. आणि दुसरी गोष्ट त्यांना कळालं की ही व्यक्ती काय आहे. तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत. परत बऱ्याच गोष्टींमध्ये जे कॉन्टॅक्ट आहेत की कॉन्टॅक्ट्स मोस्टली महिलांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये काय असतं, घरच्यांचे नंबर, माहेरचे नंबर, सासरचे नंबर, इकडचे तिकडचे गावाकडचे नंबर हेच असतं. त्यांच्या लिस्टमध्येच पुढे नसतं. पण मी चळवळीतली कार्यकर्ती असल्यामुळं थोडंसं एक स्टेप पुढं चळवळीने मला जाण्याचं हे दिलं, बळ दिलं. त्यामुळे चळवळीच्या म्हणजे क्रिटिक करणारे पण पुरुष होते, पण मदत करणारे पण खूप सारे पुरुष होते ज्यांनी मदत केली. आणि माझं मी प्रत्येक वेळी असं ठेवलेलं आहे की माझ्याकडे 0 पैसे होते. मी जसं तुम्हाला सांगितलं भांडवल काहीच नव्हतं. पण मी माझ्या डोक्यात हे ठेवलं होतं की कोणाकडूनही आपण पैसे नाही घ्यायचे. कारण पैसे घेतल्यानंतर त्याचं माहिती नाही तुम्हाला पुढे कसं जाईल ते. त्यामुळे मी प्रत्येकाला काय सांगितलं की तुमच्याकडे जे स्किल आहे ना, जसं तुमच्याकडे तुमचं इंग्रजी खूप चांगलं आहे, तर मी सांगणार की मला इंग्रजीविषयी काही मदत करू शकाल तर ती करा. जसं माझा एक मित्र होता, तो वेबसाईट बनवत होता. त्याला म्हटलं तू वेबसाईट बनव. त्याने पहिल्या वर्षी माझी वेबसाईट बनवली. 2 वर्ष त्यानेच पैसे भरले वेबसाईटचे. कारण माझ्याकडे काही नव्हतंच. आणि माझ्याकडे काही नव्हतं हे यामुळं सगळ्यांना माहिती होतं की मी एक कार्यकर्ती होते. त्यामुळे माझं जीवन सगळ्यांसमोर असल्यामुळे त्याचा एक फायदा पण झाला मला. आणि काही जण होते की ज्यांना इंस्टाग्राम किंवा हे काही अकाउंट्स येतात, त्यांना म्हटलं ते अकाउंट्स खोला. काही लोकांना सांगितलं की तुम्ही मला मुंबईला आल्यानंतर मला तिथं तुमची गाडी द्या फिरण्यासाठी. तर असं त्यांच्याकडे जे स्किल आहे ते मी मागितलं. रिसोर्सेस वगैरे अवेलेबल आहे ते. आणि पैसे द्यायला लोक तयार होते, नाही असं नाही, कारण ते सोपं काम आहे. बरोबर. पण मी एकही रुपया कोणाचा नाही घेतला. म्हणून आज मी म्हणू शकते की हे माझं सगळं स्वतःच्या कष्टाचं आहे अशा पद्धतीने. आता हे जसं तू बोलली, आणि कोणालाही माहिती की बिझनेस जर करायचा आहे, कोणतं स्टार्टअप करायचं, तर फायनान्स आणि मार्केट ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आता जसं सुरू करण्याला तुम्हाला फायनान्स लागतं, आणि जेव्हा जर प्रोडक्ट हातात आहे, तुम्हाला अवेलेबल आहे, तर त्याला मार्केट कसं करायचं. तर याचा जे आहे लिंक तू कशी लावली, आणि कसं तू फायनान्स उभा केलास, आणि कसं मार्केटिंग सुरू केलेलं आहे, करत आहे. मार्केटिंगसाठी तर आपण वेबसाईट, जसं मी म्हटलं की वेबसाईट थ्रू खूप सारी लोक आपली जोडली जातात. त्याबरोबर इन्स्टा हे माध्यम जे आहे आजच्या काळामध्ये, तर इन्स्टाला खूप सारी लोक, म्हणजे कम्पेअर टू वेबसाईट इन्स्टा खूप जास्त लोक हायर करतं किंवा त्यांना यंग जनरेशन जास्त आहे. आणि मला वाटतं की सगळीच लोक जी आहेत ती आता इंस्टाग्रामवर आलेली आहेत. फेसबुक थोडंसं मागे पडतंय की काय असं थोडंसं आहे. फेसबुकला बऱ्यापैकी हे केलं. आणि मी जसं म्हटलं की माझा ॲक्टिव्हिस्ट असल्यामुळं जो सर्कल होता, फ्रेंड सर्कल होता, तो मोठा होता आणि व्हरायटीचा होता, वेगवेगळ्या पद्धतीचा होता. तर सुरुवातीला मी माझ्याच कॉन्टॅक्टमधून एक लोकांना जोडत गेले. व्हॉट्सअप माध्यम असेल, व्हॉट्सअपचे स्टेटस असतील, तर ही जी माध्यमं आहेत सोशल मीडियाची, ती माध्यमं चांगल्या पद्धतीने वापरली आणि वापरते आजपर्यंत. दुसरं आहे की जे प्रोग्राम्स आहेत, वेगवेगळे जे चळवळीचे प्रोग्राम होतात, त्या सगळ्या, म्हणजे 6 डिसेंबर असेल किंवा भीमा कोरेगाव असेल, असे मोठे मोठे जे काही इव्हेंट्स आहेत, त्या सगळ्या इव्हेंट्सला मी तिथं जाऊन स्टॉल लावते. ज्या स्टॉलवर संपूर्ण महाराष्ट्रभराची जी काही पब्लिक आहे तिथं अवेलेबल होते आपल्याला. ते स्टॉल लावण्यातून ते एक माध्यम आहे, तिथून एक प्रसिद्धी आपण करू शकतोय.
आणि ऑनलाईन लोक त्या वेबसाईटद्वारे जे काही लोकांना वाटतं ते वेबसाईटद्वारे जातात. आणि दुसरं एक आहे की जसं आता तुम्ही एक शिक्षिका असाल तर तुम्ही घातल्यानंतर तुमचे जे काही फ्रेंड सर्कल आहेत बरोबर. तर ते बघतात. बरोबर. तर त्या अनुषंगाने माउथ टू माउथ खूप जास्त पब्लिसिटी मला तरी इंडिव्हिज्युअली तशी जास्त झालेली आहे. आणि यावर्षी तर मी असा अनुभव घेतला म्हणजे 6 डिसेंबरला असेल किंवा या जयंतीला पण असेल की लोकांनी मी जास्त मार्केटिंग केलं नाही यावेळी, थोडंसं तब्येत वगैरे खराब असल्यामुळं, पण लोकांनी स्वतः मला अप्रोच केलं आणि स्वतः लोक आली का तर आपलं जी क्वालिटी होती ती क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे मार्केटमध्ये राहण्यासाठी तुम्ही फक्त लोकांना बाबासाहेबांचा एखादा टी शर्ट देताय तर लोक भावनिक आहेत. लोक म्हणतील अरे वा वा चांगलं आहे म्हणजे आध्यात्मिक जशी लोक असतात तसं थोडंसं आपल्या पण अटॅचमेंट आहेच नाही म्हटलं तरी, तर मग लोक घ्यायला तयार होतात. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी पण देता म्हणजे आपलं कापड जवळजवळ 2 वर्ष चांगल्या पद्धतीने घालू शकतात लोक. यावेळी 6 डिसेंबरला तर मी जेव्हा अशी स्टॉलवर होते आणि बिझी होते एकदम, शोधत होते काहीतरी, तर समोर एक जुना कस्टमर आणि एक नवीन कस्टमर होता. तर त्या जुन्या नवीन कस्टमर विचारत होता हे कापड चांगलं आहे ना, आणि मी खालीच माझी मान होती, वर पण नव्हती, ह्याचं प्रिंट तर जाणार नाही का. तर मग शेजारी कोणतरी त्यांना उत्तर देत होतं की नाही नाही कापड खूप चांगलं आहे, 2 वर्ष चांगलं टिकेल, फक्त त्याला इस्त्री नाही करायची. आणि मी मानवर करून बघते तर अरे जुना कस्टमर नव्याला सांगतो. त्याच्यातून मला कळलं की आपण आता लोकांमध्ये गेलेलो आहोत. बरोबर आहे. आणि विथ क्वालिटी गेलेलो आहोत. बरोबर आहे. उगाच काहीतरी द्यायचे म्हणून नाही. तर आता ज्यांना आपली क्वालिटी समजलेली आहे, ज्यांना कळलंय की हे टी शर्ट चांगले आहेत, तर लोक आवर्जून विचारतात की रुपाली ताई आता पुढचं नेक्स्ट टी शर्ट काय, आता नवीन काय बनवणार आहे. आणि दुसरं एक आहे की मी खूप ओपन ठेवलंय, म्हणजे मला ते चळवळीने शिकवलेलं आहे की जनतेकडून शिकणं. तर मी खूप लोकांना म्हणत असते की तुम्हाला काय आवडतं मला सांगा, तुम्हाला काय करायचंय मला सांगा. आणि खूप साऱ्या म्हणजे ह्या डिझाईनमध्ये फक्त असं नाही की माझंच सगळं काय आयडियाज आहेत, खूप साऱ्या लोकांनी पण सजेस्ट केलेले आहेत. अच्छा. तर ते असं आदान प्रदान होत राहतं, त्याचा फायदा पण होत राहतो आपल्याला. ओके. आता इथपर्यंत तू आली आहेस आणि आतापर्यंत काही स्कीमचा तू फायदा घेतला आहेस का? गव्हर्नमेंट स्कीम आहे किंवा इंटरनॅशनल स्कीम्स आहे किंवा कोणत्या ऑर्गनायझेशने तुला मदत केली मार्केटिंगमध्ये साठी किंवा फायनान्ससाठी, असं काही आहे का? नाही मला ॲक्च्युली असं होतं ना की म्हणजे मी तर लहानपणापासून बघते की SC लोकांच्या नावाने परत तीच लोक मदत घेतात जी थोडीशी पॉवरमध्ये आहेत, त्यांच्या अंडरमध्ये जे थोडेसे पॉवरमध्ये आहेत, ज्यांना थोड्या गोष्टी माहिती आहेत. तर ते आधीपासून बघत आले, जसं 10वी पास झाले तर जातीचा दाखला काढला की लोक त्याचे फायदे घेत राहतात. पण कोण ज्यांना माहिती आहे तेच घेत राहतात, शेवटपर्यंत काही येतच नाही. त्या पद्धतीने तेव्हा होतं. आणि आज असं झालेलं आहे की आज आपण त्या पद्धतीने त्या स्टेपवर आलेलो आहे की आता स्वतःच अवेअर झालेलो आहे किंवा कॉन्टॅक्ट आहेत किंवा करू शकतो. पण आत्तापर्यंत मी तशा पद्धतीचा कुठलाही फायदा घेतलेला नाही आहे, कुठली स्कीम मी अजून घेतलेली नाही आहे. पण भविष्यात बघूयात. म्हणजे मला असं वाटतं की एकदम पटपट सगळं आत्ताच व्हायला पाहिजे आणि ग्रो व्हायला पाहिजे मोठं भांडवल, हे मला नाही वाटत. कारण मी चळवळीची असल्यामुळं म्हणजे हा जो नियम आहे हा व्यवसायाला लागून चुकीचा आहे की मी फार समाधानी नसलं पाहिजे व्यवसायात, पण मी चळवळीत असल्यामुळं फार समाधानी प्राणी आहे. तर हे क्रॉस 2 स्वभाव कसे पुढे जातील माहिती नाही, पण आत्तापर्यंत तरी छान पद्धतीने चाललंय. म्हणजे मी 2 वेळेचं तर व्यवस्थित खातीये चांगल्या पद्धतीने आणि घरामध्ये घर चालवते, एवढं तरी आत्तापर्यंत आहे. उद्या चालून ह्याचं एक मोठं रूपांतर करून चांगली स्कीम हे आहे डोक्यात, पण अजून काही केलेलं नाही. सध्या रजिस्ट्रेशन वगैरे आपलं जे काही रूट्स नावाने आहे त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे अशा छोट्या छोट्या स्टेप करते. बघूयात पुढे कसं. हां. नाही, मला आता आनंद होईल की अजून कसं मोठ्या पद्धतीने ग्रो होईल आणि तुझी स्वतःची फ्रँचायझी लोक घेतील वेगवेगळ्या स्टेट्समध्ये. कारण की नॉट ओन्ली पुण्यामध्ये पण अशा पद्धतीचे विचारवादी जे बिझनेस आपण चालवतो ते सगळ्याच स्टेटमध्ये इव्हन इंटरनॅशनल लेवलला पण त्याचा उपयोग आहे. तर तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहे? तुला काय वाटतं कशा पद्धतीने आणि कोणत्या लेवलवर तुला न्यावंसं वाटतं की रूट्स?
मला असं वाटतं की म्हणजे बघा आजचा जो काळ आहे ना तो काळ पण फार भयानक आहे की आज पत्रकारांना बोलता येत नाही, आर्टिस्ट लोकांना त्यांची कला सादर करता येत नाही. तर अशा काळामध्ये रूट्सचं एक स्वतःमध्ये पण एक वैचारिक एक हे आहे, स्टेप आहे की हा फॉर्म आपण घेतलेला आहे आणि ह्या फॉर्ममधून आपण चळवळीचे जे काही विचार आहेत ते विचार लोकांमध्ये पाठवतोय. नॉट ओन्ली माझं पोट भरण्याचं काम याच्यावर चाललेलं आहे. तर हा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा असं काही दडपशाही येते किंवा लोकशाहीवर थोडंसं हमला होण्याची शक्यता असते, तर त्या पद्धतीने हे सगळं आहे. तर ह्याला मी विचार करते की ह्याला मी जेवढ्या जास्त लोकांमध्ये पोहोचवता येईल आणि हेच नाही, अशी बरीचशी काही माध्यमं असतील, त्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचण्याचं कसा प्रयत्न करू शकू, तर हे आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिलांना मी जास्त प्राधान्य देईल आणि त्यांना पुढं म्हणजे माझ्यासोबत उभं करण्याचा प्रयत्न करील. ट्रान्स लोक जे आहेत त्यांना पण पुढे करण्याचा प्रयत्न करेल. फ्रँचायझी अजून तर कोणाला दिलेली नाही आहे, पण फ्युचरमध्ये असं काही लोकांनी मला विचारलेलं आहे, पण असं स्ट्रक्चरल अजून काही असं ठरवलेलं नसल्यामुळे अजून दिलेलं नाही, पण भविष्यामध्ये आपण देऊयात. आणि जे आपले मित्र आहेत, पुरुष मित्र आहेत, त्यांनाही देणार. असं नाही की ते काय आपले दुश्मन नाही आहे, पण ज्या लोकांचं तिथे स्थानच नाही आहे त्या लोकांना आधी प्राधान्य देऊयात असं मला वाटतंय. तर भविष्यात बघूयात की आणखी काही फ्रँचायझी वगैरे करता येईल का. पण आपलं टी शर्ट जर म्हटलं तर पूर्ण भारतभरात तर गेलेलंच आहे, कमी लोकांमध्ये गेलं असेल, पण पूर्ण भारत असेल, इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका, लंडन, ऑस्ट्रेलिया. कारण जेव्हा ते याच्यावर दाखवतं आपल्याला वेबसाईट कुठं कुठं सर्च झाली तुमची, तर या सगळ्या देशांची नावं येतात मोबाईलवर माझ्या. तर त्यामुळं मला माहिती आहे की पूर्ण देशात आहे आणि कुठे कुठे प्रोटेस्ट चालू आहे. लंडनमध्ये मध्यंतरी एक प्रोटेस्ट झाला, त्या प्रोटेस्टमध्ये आपल्या बाबासाहेबांचं टी शर्ट घालून, फैज अहमदचं टी शर्ट घालून ती लोक तिथून मला फोटो पाठवतात, ओके ताई तुमचं टी शर्ट घातलेलं आहे. तर असं वेगळ्या पद्धतीने टी शर्ट आपल्या हे एक प्रोटेस्टचं माध्यम पण बनते. आता जसं एक कमर्शियलाइज आपण मार्केटमध्ये जसं बघितलं, जसं सलमान खानचं बिईंग ह्युमन आहे है ना, तर त्यांनी मग ते नवीनच चेन सुरू केली कपड्यांची. आता मी आजच बघत होती नव्या नवेली, जी अमिताभ बच्चनची नात. तर तिने जे ऑनलाईन काहीतरी तिचं जे कन्व्हर्सेशन होतं तिच्या आजी आणि आई बरोबर, तर तिने आता नवीन कपड्यांचं पण सुरू केलं. जसं टी शर्ट पासूनच सुरू केलेलं, नंतर तिने आता पॅन्टवर, जीन्सवर वगैरे असं आलं. तर तुला काही असे आहेत का की बाबा जी आता नुसतं टी शर्ट न करता अजून दुसरं काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणावे? हा तसं आहे. आता म्हणजे मी आता बॅग बनवणार आहे. ओके. तर त्या बॅग्स ज्या बऱ्यापैकी टीनेजर असतील, कॉलेज गोईंग स्टुडंट वगैरे असतील, महिला असतील, बऱ्यापैकी वापर करतात. बॅग्स बनवणार आहे मी. आपण बॅच पण बनवले होते. कसले बॅच? बॅचमध्ये बाबासाहेबांचं सिग्नेचर वगैरे किंवा असे काही विचार. ते बॅचेस कशासाठी? म्हणजे आपण इथे लावू शकतो बॅचेस. पण बॅचेस मोस्टली आपण काहीतरी काय प्रोग्राम असेल वगैरे ते पण ते पण बनवले होते आपण. आपण बॅग्स पण बनवणार आहोत. आता टी शर्ट आहेत. बरीच लोक आपल्याला म्हणतात की हे बनवा, ते बनवा, कुर्तीज आहेत. तर त्या गोष्टींमध्ये म्हणजे मला असं वाटतं की कॉन्सन्ट्रेट आधी टी शर्टवर पूर्णपणे करावं आणि हळूहळू लोकांना जे पाहिजे त्याप्रमाणे जाता येईल. पण सध्या तरी पुढचं जे प्लॅन आहे आपलं ते बॅग्स वगैरे आपण बनवणार आहोत. बॅग्स आयडिया मला तरी वाटतं बरी आहे, कारण की ते जेंडर हे नाहीये, म्हणजे कोण स्पेसिफिक नाहीये. तिथे पुरुषही वापरतात, स्त्रियाही वापरतात, मुलंही वापरतात, ओल्ड पण वापरतात. तर बहुतेक ते ज्याला म्हणजे त्याला मार्केट जास्त मिळेल बाकीच्या पेक्षा. तर ते एक चांगली आयडिया आहे. म्हणजे टी शर्ट आणि बॅग्स हा चांगला विचार आहे. तर मला अजून एक विचारायचं आहे की हे जेव्हा तू सुरू केलेलं, तेव्हा तुझे फॅमिली किंवा रिलेटिव्स किंवा फ्रेंडचा कसा सपोर्ट होता, किंवा कसं तुला वेलकम केलं, किंवा कशा पद्धतीने त्यांनी घेतल्या ह्या गोष्टीला? फॅमिलीचा खूप चांगला रिस्पॉन्स. म्हणजे सुरुवातीला तर त्यांना कळलं नाही की आता ही नेमकं बनवते काय. कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर मी इथेच काशेवाडी म्हणून एक स्लम एरिया आहे मोठा,
तिथे 10x10चं घर आहे माझं, एकावर एक. मुंबईत तुमच्या जसं असतं तशा पद्धतीने, आणि फॅमिली मोठी आहे माझी. तर त्यांचं फक्त हे म्हणजे जे एकदम गरीब वर्गातून येतात की काहीतरी तुमचं 2 वेळेचं खाण्याचं होऊ द्या, असं करा. तर चळवळीचे विचार फार तिथं नाही आहेत, जरी मी दलित कुटुंबातून असले तरी पण. तर जेव्हा त्यांना हे मी सांगत होते, त्यांना आश्चर्य वाटत होतं की हे कोण घेणार आहे नेमकं. कारण जेव्हा मी अशा एरियात राहते ना, पुणे कॅम्प असेल, पुणे मंडई असेल, हे सगळा असा भरलेला एरिया आहे किंवा आजूबाजूला असे 10 मॉल आहेत. तर त्यांना असं वाटलं की हे नेमकं घेईल कोण. पण जेव्हा त्यांना दिसलं की अरे यांची अशी बरीच लोक आहेत, भले ती छोटी कमी असतील संख्येने, पण पूर्ण जगभरातून हिला मागतायत टी शर्ट घालतायत. मी त्यांना दाखवते ना, जसं लास्ट टाइम संग्राम पाटलांचं टी शर्ट मी दाखवलं होतं माझ्या घरामध्ये. तर माझी आजी म्हटली होती की तर संग्राम पाटील पण मागायचं आहे का? अच्छा. कारण ते अण्णाभाऊंचं घातलं होतं ना टी शर्ट. तर म्हणलं माहिती नाही बाई मागायचं आहे का कुठलं, आम्ही चळवळीतले लोक जात नाही विचारत म्हणलं. तर असं घरामध्ये जे काय असेल तर ते त्यांना दाखवते, तर त्यांना कळतं की बाबा हे असं मानणारे घालणारी लोक भरपूर आहेत. तर त्यांना ते प्रॅक्टिकलमधून दिसलं. आणि राहिली गोष्ट मदतीची, तर खूप म्हणजे फॅमिली सिस्टम आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी मी थोडंसं नेगेटिव्ह बघितलं किंवा मला ज्या पद्धतीने समजलं किंवा काय माहिती एक चुकीचा मेसेज गेला होता माझ्या डोक्यामध्ये की फॅमिली वगैरे काय नसते आणि असं अशा पद्धतीने होतं काही काळ. पण जेव्हा मी बघितलं बऱ्याच माझ्या अडचणींमध्ये लाईफच्या, तर मला कळलं की फॅमिली सब कुछ आहे पहिली येते. कारण ते आपल्या गुणदोषासहित आपल्याला एक्सेप्ट करतात आणि कंडिशन नसतात कुठल्या की तुम्ही हे करा मगच तुम्हाला ते करू, ते करा मगच तुम्ही ते करू. उलट तुमच्या दुःखाच्या काळात उलट ते तुम्हाला जास्त जवळ करतात. तर त्यांना मला तर वाटतं की मला फॅमिलीची एक वेगळी डेफिनेशन, आणि ह्या कामाच्या निमित्ताने पण की पोतं उचलण्यापासून टी शर्टचं, गाडी चालवण्यापासून तर मला डबा देण्यापासून सगळ्या गोष्टी, मग माझी भाऊजे असेल, माझा भाऊ असेल, माझी आई असेल, वडील असतील, पोस्ट ऑफिसमध्ये टी शर्ट नेऊन देतील, तर मग हे सगळं माझी फॅमिलीच आहे. या छोट्या कारण माझा व्यवसाय आत्ता कुठंतरी थोडासा ग्रो होतोय आणि इथं केलाय, पण अदरवाईज माझ्या 10x10च्या घरातच वरती टेरेसवर ते आपलं जे बसण्याचं हे असतं ना सोफा आणि खाली त्याच्यामध्येच ठेवलेलं होतं ते, आणि तिथूनच चालू होतं. पण लोकांना आश्चर्य वाटायचं की एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये तुला स्पेस कुठून मिळतो. पण तो स्पेस क्रिएट केला जातो जेव्हा ती फॅमिली असते. कधीच मला असं वाटलं नाही किंवा त्यांनी दाखवून दिलं नाही की जागा नाहीये किंवा काय. खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वाईब्सनी सगळ्या गोष्टी मिळत होत्या, सहकार्य मिळत होतं. पण मलाच वाटलं की आता थोडंसं वाढवूयात, म्हणून हे ऑफिस आपण भाड्याने घेतलेलं आहे आणि इथं आता मोठ्या स्पेसमध्ये आपण हे करतोय. पण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा मी कुठे बाहेर जाणार आहे स्टॉल लावण्यासाठी वगैरे, तर काळजी घेणं, सगळ्या गोष्टी पुरवणं, तर ते सगळं मला वाटतं फॅमिलीकडूनच आत्तापर्यंत तर तेच आहे. फ्युचरमध्ये स्टाफ वाढेल, लोक माझ्याशी जोडली जातील, पण आज रूट्सचा जो स्टाफ आहे किंवा ते सांभाळते ते मी विथ माय फॅमिली, असंच आहे. व्हेरी गुड. मी एक विचारते की आता जसं हे आयडिओलॉजी बेस किंवा काही कमर्शियल तू ऑर्डर्स पण घेते, जसे शाळेचे मागच्या वेळेस आलेले तुम्हाला शाळेचे वगैरे घेते. जर एखादं सपोज असं आलं की बाबा गांधीवादी किंवा एखादं हिंदू किंवा जैन अशा रिलिजनमधून तुला काहीतरी ऑर्डर आली, कमर्शियलला पण ही घेऊया, आणि तुला पैसा पण चांगला मिळत आहे आणि त्यामुळे तुझ्या अजून तुझ्या ऑब्व्हियसली बिझनेसला त्याचा हातभार लागणार आहे, तर अशा वेळेस तू कसं करतेस? येईल असं म्हणण्यापेक्षा येऊन गेलेलं आहे. ओके. हे अनुभव झालेले आहेत मला. मराठवाड्यातून एका आता तो कुठल्या ह्याच्यातला होता माहिती नाही, पण हिंदुत्ववादी त्याचं काही होतं आणि त्याच्यातून तो म्हटला होता की आम्हाला असं असं धार्मिक काही टी शर्ट हवे आहेत आणि क्वांटिटी खूप मोठी होती. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला, कारण ज्या वेळेला मी हे विचार प्रसारित करते, म्हणजे स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते, ते यासाठी करते की त्या विचाराचा प्रभाव कमी व्हावा आणि आपले विचार पसरावेत. ओके. जर त्यांचे विचार पण मी पसरवले का तर मला फार पैसा मिळतोय आणि आपले पण पसरवले तर ह्याला काय व्हॅल्यू राहिली. म्हणजे आपण जे चळवळीचं काम करतोय
तर ते जास्त स्प्रेड करण्याचं माझं जे मोटिव्ह आहे किंवा जो उद्देश आहे तो मी ॲज अ आर्टिस्ट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे मी जे जगले त्यातून मला वाटतं फक्त फायद्यासाठी ते करावं. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट पण केले की ते तू व्यवसाय म्हणून बघ. पण ज्या पद्धतीने चळवळीत शिकले किंवा बघितलंय तर मला नाही करता येणार तसं किंवा माझी नैतिकता मला ते सांगत नाही की मी केलं पाहिजे. तर त्याला मी नकार तेव्हाच दिलेला आहे. राहिली गोष्ट तुम्ही म्हटलं की गांधी, तर मला वाटतं की गांधी आणि RSSचं जे काय असेल त्याच्यामध्ये थोडासा फरक केला पाहिजे आपण. आजच्या बदलत्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आता राजकीय नाही बोलायला पाहिजे मला वाटतं इथं, पण तरी पण मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या. तर गांधीवादी जे आहेत ते कुठंतरी त्यांचे पण विचार पुरोगामित्वाकडे झुकलेले आहेत किंवा ते एक वेगळ्या पद्धतीने विचार करतात, पण ते RSS सारखे नाही आहेत, RSS वाल्या लोकांसारखे नाही आहेत. तर आपण त्या दोघांना पण एकाच कप्प्यात टाकलं तर मला वाटतं थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. आज आपले शत्रू इतके जास्त आहेत, त्याच्यामध्ये आपले जे थोडेफार पण जवळच्या विचारसरणीचे त्यांना पण आपण जर त्यात टाकलं तर मेजॉरिटी मला वाटतं शत्रूची जास्त वाढेल. तर गांधीची आयडिओलॉजीमध्ये आपले डिफरन्सेस असू शकतात. जसं गांधीचे बरेचसे चुकीचे कोट आहेत हरिजन वगैरे, तर त्याच्यामध्ये एक माणूस म्हणून किंवा एक नेता किंवा कुणी म्हटलं तरी काही गुण दोष असतातच, पण त्याला सगळं नाही करू शकत आपण. आपण मागच्याच 6 महिन्यापूर्वी गांधींचे एक T-शर्ट बनवलेले. ते मला बऱ्याच म्हणजे खूप काळ गेला त्याला बनवायला, पण हे बनवलेले आपण. आणि अशा पद्धतीने म्हणजे याच्यावर काय लिहिले आपण, वंदे मातरम आणि गांधी असे बनवलेले. तर हे बनवण्याचा उद्देश काय होता की आज ज्या पद्धतीने RSS आपल्या अंगावर येते ना, तर अशा लोकांनाही आपण सोबत घेऊन मेजॉरिटी करून पहिल्या दुश्मनशी लढूयात आणि त्यानंतर आपल्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावर आपण वाद घालूयात किंवा संवाद करूयात मला वाटते. आता जसं सपोज काही जे प्रोग्राम असेल, आंबेडकरी प्रोग्राम असेल किंवा बहुजनांचे च्या काही प्रोग्राम असेल, पण आपण बघितलं जैन धर्मातले लोक किंवा ब्राह्मण लोक, जसं आता आपण म्हणतो की ब्राह्मणांचे जास्तीत जास्त जे मीट सेलर आहे ते ब्राह्मणच आहेत किंवा त्यांचे म्हणजे ते बिझनेस माइंडसेटनी सगळं चाललेलं आहे. तर मग आपण का नाही, किंवा मला असं वाटतं मग का नाही आपण जसं तिथे काय तर तुला काय आयडिओलॉजीची काही गरज नाही आहे किंवा काय, तुला काय त्यांना फक्त प्रोडक्ट सप्लाय करायचं. तुला थोडी म्हणतात की तुझे विचार सप्लाय करा की तुझे विचार बदल किंवा तुझ्यामुळे काही होणार तर नाहीच आहे, त्यामुळे फक्त तुझा बिझनेस वाढेल. पण स्प्रेड तो होतात ना विचार, म्हणजे जेव्हा आता तू नाही केलं ते दुसरी कोणाकडे जातीलच ना आणि ते करून घेतीलच. ते काही शांत थोडी बसणार आहे की बाबा इथे मला जे मला मिळालं नाही तर माझं होणारच नाही असं नाही, तर तू दुसरीकडे कुठे जातील करून घेतील. पण तुला असं नाही वाटत की बिझनेसमुळे मग तुझा बिझनेस तिथे थोडा असा, ऑब्व्हियसली बिझनेस तुझा ठप्पच झाला ना त्या सेक्टरमध्ये असं. तर मला वाटतं की ते जरी असलं म्हणजे नैतिकता म्हणून आपण जे ठरवलेलं असतं, चळवळीची काही नैतिकता असते, काही गोष्टी ठरवलेल्या असतात, बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात लोक. तर मग त्या पद्धतीने मला वाटतं की मला काय करायचंय हे मी जर ठरवलं तर मी करू शकते. की मला फक्त पैसा कमवायचा आहे तर मी करू शकते, पण इथं फक्त पैसा कमवणे हा माझा उद्देश आधी नव्हता, आजही नाहीये. त्याच्यावरून असं होईल की मी आजपर्यंत जे चळवळीत काम करते त्याच्यावर मीच पाणी फेरते. तर मी ते नाही करणार आहे, भलेही मला किती पैसा मिळू दे. लोक मूर्खही म्हणतील की ही का नाही करत आहे, पण ही मूर्खता मला वाटतं प्रत्येक माणसाने जर केली तर हे जे प्रतिगामी विचार आहेत हे कमी व्हायला नक्कीच हे होईल. आपण त्याच्यातले नाहीये हे दाखवून देण्याची गरज आहे ना. आज सगळेच सारखे जर झाले तर अराजकता माजेल, लोकशाहीला प्रॉब्लेम होऊ शकतो, धक्का लागू शकतो. तर आपले विचार आणि आपल्या विचारांची लोक जितकी बनवू शकतो आपण ते बनवण्यासाठी मी माझा जो काही जन्म आहे तो त्याला सत्कर्मी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, नॉट ओन्ली पैसे कमवणे. ओके.
खूप छान वाटलं. मला एक जाता एकच सांग, की ज्या पण आता स्त्रिया आहेत, जसं तू बोलली ॲज अ स्त्री म्हणून तुला खूप साऱ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं, चॅलेंजेसला स्वीकारावं लागलं. तर ज्या महिला ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे किंवा ज्या स्ट्रगल करत आहे, तर त्यांच्यासाठी काय एक मेसेज द्यायला तुला आवडेल? मला तर म्हणजे मलाही फार वर्ष झाले त्याच्यामध्ये, असं नाहीये, पण मी जेवढं बघितलंय तर ते फार पॉझिटिव्ह आहे बिझनेसमध्ये. म्हणजे जेव्हा की माझ्याकडे काहीच नव्हतं, तर मला वाटतं ज्यांच्याकडे काहीतरी आहे त्यांना तर खूप इझी. आणि जी लोक सतत म्हणत राहतात की बिझनेस म्हणजे फार मोठं भांडवल, फार मोठं भांडवल, असं काही नाहीये. फार मोठं भांडवल नाहीये, पण ते भांडवल तुम्ही छोट्या छोट्या स्टार्टअपने पुरवू शकता स्वतःला. साधं एक आहे की तुम्हाला जर हॉटेल टाकायचंय पुढे चालून, मी परवाच माझ्या बहिणीचं म्हणजे तिची डिलिव्हरी झाली, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये मीच होते 3 दिवस. तर माझं म्हणजे माझ्यातला जो व्यावसायिक पर्सन आहे, बिझनेस पर्सन आहे, तो मलाच आता नव्याने भेटलेला आहे. मलाही लक्षात येत नाही की एवढं वर्ष कसं काय माझ्या डोक्यात होतं काय आधीच, कारण एका दिवसात येत नाही ना कुठली गोष्ट. तर जिथं पण राहील मी तिथं ऑब्झर्वेशन करते नेहमी. तर मी हॉस्पिटलमध्ये पूर्ण ऑब्झर्वेशन करत होते, म्हटलं इथं चहावाला येतच नाही. अच्छा. आणि मी टी लवर आहे, टी पण आहे आणि टी शर्ट पण आहे. तर ते त्या पद्धतीने मग मी सारखं बघायचे चहावाला का नाही येत एवढं बोर होते. तर मी लगेच दुसऱ्या क्षणाला एक मैत्रीण आहे, तिला सांगितलं की अगं तिचं काय एम की मोठं हॉटेल बांधायचं, पण तू हॉटेल बांधण्या अगोदर इथं जे पेशंट आहे ज्याची मागणी आहे, मागणीचा असा पुरवठा हा नियम असतो. बरोबर. तर इथं जर मागणी आहे चहाची, तर तू येऊन फक्त ते फिरव ना, ते कॅन भरून चहा आण, आणि तुला काहीच करायचं नाही, फक्त त्या वेळेला पाळायचं, लोक तुझ्याकडे येणारच आहेत. बरोबर. आज तू इथं 100 चहा जरी केले तर तो एक्सपिरियन्स म्हणजे तुला आज म्हटलं वाटलं तर 1000 रुपये मी देते तुला, चहा सुरू कर. बरोबर. आणि त्याचं हळूहळू त्याचं रोप वाढव. बरोबर. जेव्हा तिला 100 चहाचा एक्सपिरियन्स येईल, 50 चहाचा एक्सपिरियन्स येईल, तेव्हा ती एक छोटा स्टॉल टाकेल. छोट्या स्टॉलवरून तिला अजून मोठ्याचा येईल. तर मला वाटतं की आपण काही चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेलो नाही की चला आज वाटलं लगेच कुठं तरी मोठं हॉटेल टाकलं. तर मला वाटतं असे बिझनेस करा ज्याच्यामध्ये लॉस फार कमी आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण फार कमी आहे. बरोबर आहे. तर कुठलाही बिझनेस, कुठलाही अनुभव तुम्हाला फार काही शिकवून जातो. बरोबर. आणि गरज नाही, आणि जे स्किल आहे ना, मार्केटिंग स्किल असेल, बोलण्याचं स्किल असेल, विकण्याचं स्किल असेल, हे स्किल तुम्हाला जरी तुम्ही क्रॉस बिझनेस केला तरी ते सेमच असणार आहे सगळीकडं. बऱ्याच लोकांना हे करायचं असतं, काय म्हणतात, शॉप टाकायचं असतं, पण कम्युनिकेशन येतच नाही त्यांना. कसं करायचं ते तुम्ही चेक कराल स्वतःमध्ये की तुम्हाला काय येते काय नाही, तुमच्या काय आवडी आहेत. तर सगळी जी काही लोक आहेत अशी जी म्हणतात की फार भांडवल लागतं, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जी लोक अशी आहेत की त्यांना वाटतं की हे होऊच शकत नाही किंवा ह्याला काहीतरी भारीच शिकलं पाहिजे, कारण मला ह्या व्यवसायातलं 0 नॉलेज होतं, काहीच नव्हतं. पण तुम्ही जेव्हा म्हणता की मला हे शिकायचंय, तर आजच्या आधुनिक युगामध्ये तुमचा कुठलाही गुरु नसला तर गुगल गुरु आहे तुमचा. तुम्हाला कुणीही शिकवू शकतं, फक्त तुमच्यामध्ये तो स्पार्क पाहिजे, तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. त्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक ज्या महिला आहेत किंवा बऱ्याच पुरुषांचा किंवा बऱ्याच लोकांचा पण असा विचार आहे की आमच्या घरात तर सगळे, मग काय करायची गरज आहे. मी तर अशाही पुरुषांना असं बोलताना बघितलंय की ज्यांच्या घरात काहीच नाही, मग एवढं सगळं असताना हिला काय गरज आहे का. म्हणजे तर पहिला हा विचार सोडला पाहिजे की घरात काहीतरी संपत्ती आहे सगळं आहे म्हणून तुम्ही कामाला जाताय, तेवढ्या पुरतं काम लिमिटेड नाहीये. तुमच्या आपले जे काही कला कौशल्य आहे, तुम्हाला जो काही इंटरेस्ट आहे, तुमचा जो काही आनंदाचा पॉइंट आहे, एखादं आर्ट काढलं, एखादी चित्र काढलं, तिला फार आनंद होऊ शकतो. किंवा एखादी बाई जर तिने एखादी गोष्ट विकली, जसं की त्या विक्रीमध्ये तिला आनंद मिळू शकतो. किंवा एखाद्या बाईने उलनचा तो स्वेटर बनवला आणि हिमाचलच्या साईडला कुठं विकला, त्याच्यात तिला प्लेजर जो आहे बऱ्याच गोष्टींमध्ये मिळतो ना आपल्याला. ते निवडण्यासाठी, तो आनंद गवसण्यासाठी, आपल्या कला कौशल्य वाढवण्यासाठी
आणि ऑफकोर्स ही गोष्ट आपण अमान्य नाही करू शकत की पैसा पैसा आध्यात्मिक वेणी किंवा बरीच लोक अशी म्हणतात की पैसाच सगळं काही नाहीये. पण पैसा नसला की बऱ्याच गोष्टी अडतात, हे पण सत्य. तर त्या मानाने तुम्ही तुमच्या खिशामध्ये ऍटलिस्ट तुमच्या जगण्याचा पैसा ठेवा. असं आहे का की तुमचं जरी म्हणणं असेल की माझा नवरा आहे, माझा बाप आहे, माझा भाऊ आहे, त्यांचा हिस्सा ते त्यांच्याकडे ठेवतील. तुम्ही तुमच्या जगण्याचा हिस्सा स्वतः कमवा, असं मला वाटतं. आणि स्वतःच्या हक्काचा जे आहे की तुम्हाला तुमच्या खिशातल्या पैशामुळं कोणाचं ऐकावं लागणार नाही. स्वतःचे डिसिजन घेऊ शकता आणि स्वतःची लाईफ जगू शकता, एक्सप्लोर करू शकता. तर भले त्या अदानी अंबानीच्या घरातली सून जरी असली, म्हणजे आपण जर बघितलं, तुम्ही आत्ताच उदाहरण सांगितलं की ती बच्चनची ती नात आहे, तिला काहीच गरज नाहीये, पण ती लोक करतात. तर ते विचार करा की बहुजन महिलांनी किती गरजेचं आहे हे सगळं करणं. आणि साधा नियम आहे, मागणी पुरवठ्याचा साधा नियम आहे. तुम्ही फक्त चेक करा. कधी कधी असंही होतं की तुम्हाला त्या व्यवसायात इंटरेस्ट नसेल, पण त्या व्यवसायाची तिथं मागणी आहे. इंटरेस्ट नंतर येईल हळूहळू, किंवा नंतर तुम्ही ड्रॉप करा स्वतःला हळूहळू. पण जनतेला, समाजाला किंवा त्या सोसायटीला जी गरज आहे ती जरी तुम्ही पुरवली तुमच्या घर बसल्या जरी, तरी त्याचा बिझनेस होऊ शकतो. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा नोकऱ्या नाहीच आहे आणि ज्या आहेत लिमिटेड, त्याच्यामध्ये इतकी लोक तुटून पडलेली आहेत. आणि उच्च शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण नाही पोहोचू शकलो. शकतील तेवढे जातील, त्याच्यातही फार स्पर्धा आहे. तर मला वाटतं त्याच्यावर अवलंबून न राहता, ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की जावं, पण फक्त त्याच्यावर अवलंबून न राहता जास्तीत जास्त लोकांनी बिझनेसमध्ये या. खूप मार्केट मोठं आहे आणि महाराष्ट्रासारखं तर मार्केट फार मोठं आहे, जिथं गुजराती, मारवाडी या सगळ्या जातीची लोक मला वाटते आपल्या 5 पिढ्या आधी इथं आलेली आहेत. खरंय. कालच त्या दिवशी मला एक मुलगा भेटलेला, दुबे म्हणून, तो ख्रिश्चन आहे बहुतेक. तो म्हणतो तो आता 4थी का 5वी पिढी आहे, तेव्हापासून आलेले आहेत. इव्हन मी जिथं राहते तर तिथं आसपास जेवढ्या सोसायट्या त्या गुजराती मारवाड्यांच्या आहेत. म्हणजे माझ्या मावशा, माम्या, मी इव्हन आम्ही त्यांच्या इथं दुनिया भांडायला जायचो, पण हा विचार कधीच नाही आला की हे घुंगट हे काय आहे, कोणतं कल्चर आहे. पण आता जेव्हा आपण आजूबाजूला बघतोय तर हे सगळं मार्केट, ही किराणाची दुकानं, हे हॉटेल कुणी केलेली आहेत. तर असं काही नाही त्याच्यामध्ये, पण ते मराठी माणसाला हे येतं ते येतं, काही नाहीये. जिथं तुमचे कष्ट असतील, क्वालिटी असेल आणि लोकांना जे पाहिजे ते द्याल, तर तो व्यवसाय नक्कीच चालतो. त्यामुळं खूप सारा स्पेस आहे. महाराष्ट्र खूप पुरोगामी स्टेट आहे कम्पेअर टू अदर. तर मग इथे तुम्हाला करण्यासारखं खूप आहे. फक्त तुम्ही शोधा. शोधा म्हणजे सापडेल, असं मला वाटतंय. तर ह्याच गोष्टी मी सांगू शकते, ज्या की फार छोट्या आहेत. मी काही हे वेगळं सांगितलेलं नाहीये, पण हे पण बऱ्याच लोकांना सुचत नाही. जसं मी तो चहाचा उदाहरण सांगितलं ना, ते तिथं रोज 100 चहाचं मार्केट आहे. त्याचबरोबर ती बिस्किट पण देऊ शकते, ज्यूस पण क्रिएट करू शकते. आणि फूड मार्केट इतकं भारी आहे, सगळ्यात भारी. येस न संपणार आहे. तुम्ही जो वडा 10 रुपयाला इकडे घेताय, तोच भारी हॉटेलमध्ये तुम्ही 150 रुपयाला 100ला खाताच. त्यामुळे तुम्ही काय देता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही फक्त करा, काहीतरी युनिक द्या, क्वालिटी द्या. लोकांना गरज आहे, लोक घेतील. एकदम बरोबर. थँक्यू सो मच रुपाली. तुला खूप संक्षिप्तमध्ये आणि खूप छान पद्धतीने तुझ्या सगळ्याच त्या बिझनेसबद्दल सांगितलं आणि येणाऱ्या पिढीला पण तू त्याचा चांगलाच मेसेज दिलेला आहे. तर मला असं वाटतं की आपली सिरीज आता सुरू केलेली आहे की मी जी महिला उद्योजिका आहे त्यांचे वेगवेगळे अनुभव आपण घेणार आहोत. आणि मला असं वाटतं हे बघून, हे ऐकून अजून महिला उद्योजिका घडाव्या असं माझं तरी मत आहे. आणि ह्या सिरीजचा तोच एक माझा उद्देश आहे. तर हा इंटरव्ह्यू आपण इथे संपवूया आणि जेव्हा पुढचा इंटरव्ह्यू एक नवीन उद्योजिका आपण घेऊन येऊया आणि तिच्यातले जे काही नवीन मॅसेजेस आपल्याला मिळतील आणि तो आपल्याला नक्कीच उपयोगाला पडेल असं बोलून हे आपण इथे संपवू. नमस्कार.